आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। पूर्णा शहरातील हजरत मस्तान शाहवली उर्साची सुरुवात। पूर्णा शहरातील हजरत मस्तान शाहवली यांचा उर्स सुरुवात झाली आहे। या निमित्ताने उर्स कमिटीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। पूर्णा शहरात दिनांक 26 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान पूर्णा शहरातील सूफी संत असलेले हजरत मस्तान शाहवली यांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। यावर्षी ही उर्सानिमित्त मोठा बाजार येथे मोठमोठे आकाश पाळणे मनोरंजनासाठी दाखल झाले आहे, तर महिलांसाठी विशेष मीना बाजारही भरवण्यात आला आहे। 27 फेब्रुवारी रोजी दुपारी संदल काढण्यात आला। या निमित्ताने दिनांक 1 मार्च रोजी मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अफजल अमन साबरी व प्रसिद्ध कव्वाला शहनाज वारसी यांचा, तर दिनांक 3 मार्च रोजी दिल्ली येथील प्रसिद्ध कव्वाल हाजी तस्लीम आसिफ आणि मुंबईची नुसरत खानम यांची जंगी मुकाबला होणार आहे। यामुळे सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उर्स कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। उर्सानिमित्त परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी पूर्णा उर्सासाठी मोठा बंदोबस्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत मटका जुगार चालवणाऱ्यावर पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राणी सावरगाव येथील एका ढाब्याजवळ मटका जुगार चालवणाऱ्यावर छापा टाकून 2010 रुपये मटका जुगाराचे साहित्य जप्त केले आहे। बुकी चालक यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप नीलपत्रेवार यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। परभणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खासगी वाहनाने राणी सावरगाव बसस्टॉपवर आले असता या ठिकाणी त्यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांनी येथील एका ढाब्याजवळ असलेल्या मटका बुकी चालकावर छापा मारला। यावेळी मटका जुगार खेळणारे पडून जाण्यात यशस्वी झाले। पोलिसांनी मटका चालवणाऱ्या इसमाची झडती घेतली असता यावेळी त्यांना कोऱ्या कागदवर कल्याण नावाचा मटका पैशाने लावून खेळवला जात असलेल्या आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या। तसेच 2010 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले। सदरील जुगाराचे साहित्य तपासकामी जप्त करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दिलीप नीलपत्रेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहन हाके व भगवान हाके यांच्या विरुद्ध पिंपळदरी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जादूगर शिवम यांनी पैशाचा पाऊस पाडून केले प्रेक्षकांना आश्चर्यचकित। सेलू शहरातील साई नाट्यगृहात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी जादूगर सम्राट शिवम जगप्रसिद्ध यांच्या फुटू कॉमेडी व जादू शोचे आयोजन केले होते। या जादू शोची सुरुवात जादूगर शिवम यांनी डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण सेलू शहरात बाईक चालवून दाखवली आणि प्रेक्षकांची दाद मिळवली। सोबत श्रीराम प्रतिष्ठान येथील सर्व कर्मचाऱ्यांनी ही विज्ञान दिनानिमित्त बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदविला। जादूगर सम्राट शिवम यांच्या फुलटू कॉमेडी व जादू शोचे उद्घाटन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, घटक संस्थेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेडके, अशोक बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून मॅजिक शोची सुरुवात होतात सभागृह टाळ्याच्या कडकडाने गुंजू लागले। जादूगर शिवम यांनी आपल्या जादूने सर्व पाहुण्यांचा पुष्पहार अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला। डॉक्टर संजय रोडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की अनेक वर्षापासून कला, अभ्यास, विज्ञानाचा प्रचार आणि समाज कल्याणासाठी त्यांनी केलेल्या जादूचे कौतुक करून सेलूच्या जनतेला एक चांगला कार्यक्रम दाखवल्याबद्दल आम्ही आपले मनापासून कौतुक करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांना राष्ट्रीय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। शिवम जादूगराने 500 रुपयांच्या नोटा पाऊस पाडून दाखवून उपस्थित सर्वांना आश्चर्यचकित केले। पालम नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांनी केली घरकुल योजनेची रक्कम वितरित करण्याची मागणी। पालम नगरपंचायती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल बांधण्याच्या 617 लाभार्थ्यांना तत्काळ राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम वितरित करावी अशी मागणी पालम नगरपंचायतचे नगराध्यक्षांनी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रीय विकास प्राधिकरणातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुख्य अभियंत्यांना
पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. घरकुल बांधकामाच्या 617 लाभार्थ्यांचा DPR केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने मंजूर केला आहे. तसेच मागील मंजूर DPR मधील लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकामही प्रगतीपथावर असून काहींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. निर्देशानुसार बांधकामाच्या विविध टप्प्यांचे जिओ टॅगिंग वारंवार करण्यात आले आहे. नवीन मंजूर DPR मधील लाभार्थ्यांना आजपर्यंत एकही हप्ता वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे बांधकामाचे सुरू करण्यात अडचणी उद्भवत आहे, असे नमूद करीत राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम प्रत्येक 1 लाख रुपये याप्रमाणे एकूण 617 लाख एवढा निधी तत्काळ वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली. मोहम्मद अब्दुल अलीम सोफी आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित. सेलू शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अलहाज मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांना सेलू शहरातील उनेजा फंक्शन हॉल येथे आज दिनांक 29 फेब्रुवारी गुरुवार रोजी बेलदार समाज सेवा मंडळातर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेतील 7वी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी शेख रईस कासमी उर्फ खाजा मौलाना होते. यावेळी मंचावर डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सय्यद समीर हाशमी, बेलदार समाज सेवा मंडळाचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख कलीम बेलदार, हाफिज जुनेद नदवी, खयूम बेलदार, शेख पाशा, गोगलगावचे पोलीस पाटील मगर, मझहर खान, माजिद खानसह आदींची उपस्थिती होती. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांची माफी मागितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे शिक्षक शेख सलीम, इरशाद खान, हाफिज जुनेद नदवी, शेख रिजवान, मोहम्मद लाईक, शेख अहमद, सय्यद हमीद भाई, सय्यद साबिरसह शाळेतील सर्व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज जुनेद नदवी यांनी तर उपस्थितांचे आभार डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत कैलाश पवार यांच्यासोबत काम करूया. माधुरी राजेंद्र. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये परभणी जिल्ह्यात प्रत्यक्ष वेळी सर्व पक्षातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांची मदत घेऊन कोणतीही कामे केलेली नाहीत. लोकप्रतिनिधी यांनी मतासाठी आपल्या घरी जोगवा मागून विविध आश्वासने देऊनही सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही काम गंगाखेड तालुक्यातील तरी केली नसल्याचे दिसून येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सावधान होत भारतीय जनता पार्टी युवा राजकारणी सदस्य कैलाश पवार यांना पाठिंबा देत यांना निवडून आणण्यासाठी किती प्रयत्न केले जातील यासाठी आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे, असे मनोगत शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे जनसंवाद बैठकीत बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता माधुरी राजेंद्र यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा राज्यकारिणी सदस्य कैलाश पवार, डॉक्टर चव्हाण, दशरथ राठोड, प्राध्यापक निळकंठ जाधव यांची उपस्थिती होती. गंगाखेड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट विवेक निडेकर यांची बिनविरोध निवड. गंगाखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट विवेक निडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 28 फेब्रुवारी रोजी न्यायालयातील वकील संघाच्या कक्षामध्ये 2024-25 या वर्षासाठी वकील संघाची बैठक संपन्न झाली. यात अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट विवेक निडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. गत वर्षीच्या वकील संघाचा कार्यकाळ संपल्याने बुधवार रोजी नवीन वर्षाची कार्यकारिणी निवडण्यात आली. वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट विवेक निडेकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट सय्यद सादिक, सचिव पदावर ॲडव्होकेट लक्ष्मण केंद्रे, सहसचिव पदावर सय्यद मुस्तकीम, कोषाध्यक्ष पदावर ॲडव्होकेट सत्यभामा पारवे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन वकील संघाच्या कार्यकारिणीचा वकिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विवेक निडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की वकील संघाच्या अध्यक्ष म्हणून माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली. अध्यक्ष या नात्याने मी वकील संघाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडणार आहे. वकील संघाची समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ज्ञानदीप प्राथमिक शाळेत विज्ञान दिवस उत्साहात साजरा. आज दिनांक 29 फेब्रुवारी गुरुवार रोजी
सेलू तालुक्यातील वालूर येथील ज्ञानदीप प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला। वालूर गावातील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित ज्ञानदीप प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन SD भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रदर्शनात विशेष अतिथी म्हणून DR नाईकनावरे, BV बुधवंत, RB राठोड, GM कावडे, SA महाडिक, VN बोंडेसह आदींची उपस्थिती होती। प्रदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप शाळेचे मुख्याध्यापक मोरे BB, मडी मॅडम, शिंदे मॅडम, क्षीरसागर PP यांनी अथक परिश्रम घेतले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन संस्थेच्या घोषणेने सेलूत विजय साजरा। महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2024 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मातंग समाजासाठी स्वतंत्र RT लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थाची घोषणा केली। मातंग समाजाने अनेक वर्षापासून लावून धरलेली ही मागणी शासनाने मान्य केली। मातंग समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे। हा विजय आज दिनांक 29 फेब्रुवारी गुरुवार रोजी सेलू येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ फटाके वाजवून व पेढे वाटून साजरा करण्यात आला। यावेळी सतीश जाधव, रामचंद्र हिवाडे, सुशील तोगरे, मारुत बविसे, सटवाजी साठे, लखन हिवाडे, गणेश रणखांबे, सुरेश अवचार, विकास घोडे, अनिल आठवे, परमेश्वर गायकवाड, सचिन मुजमुले, नितीन बाविसे, विजय कांबळे, राजू घोडे, विनोद बाविसे, गोपी बाविसेसह आदींची उपस्थिती होती। सकल ब्राह्मण समाजाला धमकी देणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी। ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवण्याची धमकी देणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 2 दिवसापासून सोशल मीडियावर एका व्यक्तीची मुलाखत व्हायरल झाली आहे। त्याने ब्राह्मण समाजात 3 मिनिटात संपवण्याची धमकी दिली आहे। त्याला टाळ्या वाजवून त्यांचे समर्थक साथ देऊ लागले आहेत। त्यामुळे या समाजकंटकाविरुद्ध प्रशासनाने तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी डॉक्टर अशोक सेलगावकर, स्वप्नील पिंगळकर, मंगला मुदगलकर, शीला शेटे, दीपक कांसांडे, हनुमान जोशी, अनिकेत बोर्डे, रोहित कनकंदे, आनंद शांडिल्ये, श्रीकृष्ण कानकंदे, पुरुषोत्तम तातोडे, विशाल जोशी, कुलदीप पुरंदरे, सचिन वझुरकर, सचिन भरड, नितीन शुक्ल, सुप्रिया कुलकर्णीसह आदींनी केली आहे।